हॅलो, गुड मॉर्निंग. चला तर आज सकाळी ना म्हणजे आमची सकाळ व्हायच्या आधीच ताईची सकाळ झालेली होती. 5 वाजताच ताई उठलेली आणि तिने सुरुवात केलेली स्वयंपाकाला. कारण आज रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं आहे आणि ताईकडेच ते होणार आहे म्हटल्यानंतर तिला मला वाटतं रात्री झोपच लागली नसेल, कारण सकाळी उठून सगळं काही करायचं आहे. अशी काळजी डोक्यात असेल ना तर माणसाला झोप लागत नाही म्हणतात ना, अगदी तसंच काही ताईचं झालेलं आहे. आणि आम्ही उठायच्या आधीच तिने डाळ वगैरे सगळं तिने म्हणजे शिजवून घेतलेलं आणि पीठ मळून ठेवलेलं होतं. आणि इथे ना आता आमटी बनवायची आहे, यासाठी मस्त आमटीला तिने इथे फोडणी पण दिली. तर मस्त आजच्या बेतात आहे आमटी. त्यानंतर मग भाज्या असणार आहे 2 प्रकारच्या आणि त्या कोणकोणत्या आहेत काय आहे ते तुम्हाला पुढे कळतच जाईल. लता किचन अँड किरण चव्हाण ऑर्गनायझर आणि सगळं मटेरियल एकदम बेस्ट क्वालिटीचे आणणारे. तर आता भाज्यांमध्ये एक भाजी असणार आहे मटकीची. त्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण जे आहे ते ताईने करायला घेतलं. आणि मटकी आहेत ना ती रात्रीच तिने अशी बांधून ठेवलेली होती, म्हणजे ही तिने दुपारी काल भिजत घातली, त्यानंतर रात्री नाही ती आईने घट्ट करून त्याला बांधून ठेवलं. त्यामुळे ना मटकी एवढी छान अशी मोड आलेली आहेत. म्हणजे आजकालच्या जे नवीन नवीन काय वस्तू मिळतात ना मोड येण्यासाठी वगैरे, याच्या प्रकारे टाका, हे करा ते करा, त्यापेक्षा आपली जी पारंपरिक पद्धत आहे ना ती अगदी बेस्ट आहे. काही नाही, फक्त कॉटनच्या कपड्यामध्ये आईने छान पिकेची घट्ट बांधून ठेवलेली. आणि पाहू शकता एकदम मस्त बारीक असे मोड आलेले आहेत. आणि अशा मोडाची ना भाजी खायला खूप छान वाटते. चला आता भाज्यांना फोडणी पण झालेली आहे आणि मस्त वांगी पण भाजून झालेली आहे. तर आता ना हे काढताना हाताने काढायला गेलं ना काही वेळेला कसं होतं की खालचा भाग पण येतो, त्यापेक्षा चमचा घ्यायचा आणि फक्त अलगद वरच्यावर असं त्याची साल काढली ना की पूर्ण छान निघते आणि खालचा जो आहे ना भाग तो पण येत नाही. तर अशा प्रकारे ना मी वांगी सोलते आणि नक्कीच तुम्ही ट्राय करा, खूप छान आणि सोप्या पद्धतीने निघतं आणि गरम असतानाच काढली ना की पटापट निघून जातो साल. तर आता इथे माझा आवाज थोडा असं तुम्हाला वाटत असेल, कारण माझं ना सर्दी झालेली आहे आणि खूप जुना व्हिडिओ आहे, एडिटिंग करायचं राहिलेलं, पण सर्दीमुळे मी काय एडिट करतच नव्हती. पण आज फायनली म्हटलं की करून टाकूया, कारण खूप दिवस झाले, आता बघता बघता पुढचे सण येतील. सो आता पीठ पण ना इथे थोडं मी नरम करून घेतलं, कारण लाटताना थोडं इझी पडतं. आणि इथे ना आज मस्त एकदम छान असं मठ्ठा बनवणार आहे, म्हणजे दह्याची ताक. तर त्यासाठी ताईने दही वगैरे काढून ठेवलं. तर म्हटलं चला तुम्हाला ना बाहेरची रांगोळी दाखवते. ताईने एवढी सुंदर अप्रतिम अशी दारात रांगोळी काढलेली आहे. अगदी दार मस्त छान वाटत होतं, म्हणजे अगदी कोणी जे हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त. तर चला आज आमच्याकडे रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे. आज रविवार आहे तर सगळ्यांनी आज सुट्टी आहे म्हणून आज रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं डिसाईड केलं. आणि खास म्हणजे आमच्या भाऊजींचा आज वाढदिवस पण आहे, तर त्यामुळे आज सगळ्या बहिणी येणार आहेत आणि मस्त वाढदिवसाला बहिणी येऊन आज विश करतील, म्हणजे खूप स्पेशल डे असणार आहे. तर चला आता इथे सगळ्यांची तयाऱ्या तर झालेल्या आहेत आणि सकाळपासून आम्ही स्वयंपाक केला, स्वयंपाक सगळा झाला आहे. ताईने खूप लवकर उठून केलेला आहे. आणि टिप्पा मावशी मस्त कॅरम खेळायला बसलेले आहेत सगळे. आणि आज ना गुजराती थीम ठेवलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी गुजराती साडी नेसली आहे. तर आता इथे माझ्याकडे स्टँड नाही आहे खरं तर, तरीसुद्धा मी ट्राय करते. अशा प्रकारे गुजराती साडी. तर मस्त आता सगळे जे येत आहेत ना मराठी साडी नेसून आलेत आपले रेग्युलर, आणि नंतर पण थोडंसं चेंज करतायत. चल दाखवते. आणि
मन्नू अपूने छान ड्रेस घातलेला आहे आणि मुलींनी नाही काही चेंज केलं आणि ते आल्या आल्या सगळ्या परत चेंज करायला घुसलेल्या आहेत की येताना बघा आता साड्या नेसून आल्या नाही आहेत, सगळ्या ड्रेस घालून येतात आणि आमची मोठी नणंद बिचारी साडीच नेसते नेहमी सगळ्यांच्या वतीने. मन नव्हता ते परवा एकदा खाल्ले हे माझे धीर आहेत संदीप भाऊजी. मी यांच्या घरी बदलापूरला गेलेली तेव्हा ब्लॉग बनवलेला तिथे, तर ते नसतात ॲक्च्युली घरी. चला इथे अजून सुरुवात आलेली आहे. अरे वा, आमची गुजराती बाई बघा कशी घरातून आली. एक नणंद मराठी आणि एक गुजराती असं म्हणायला पाहिजे. मला आलीच नाही गुजराती ती म्हणते खूप प्रयत्न केला पण जमलं नाही, आता इथे येऊन गुजराती करणार. मला कोणीतरी गुजराती. चला आता व्यवस्थित वाटते का? नम्रताने थोडा पदर बरोबर केला. ईशा अजून आली नाही आहे. तर आता थोड्या वेळानंतर आम्ही खाली जाणार आहोत. गुजराती डिम केलेली आहे ना, त्यामुळे मस्त सगळेजण थोडा फोटोशूट वगैरे करणार आणि थोडे शूट करणार, असं काय ना काय रील्स वगैरे, आणि त्यानंतर मग जेवण, मग नंतर पुढचं कार्यक्रम. सो सगळ्यांनी बघत राहा. मस्त सगळ्यांनी मिळून ना एवढा एन्जॉय केला. खाली फोटोज तर भरपूर काढले, रील्स बनवले, ते पण मी अपलोड केलेले आहेत, नक्की पहा. आणि आता ना पंक्तीला सुरुवात होणार आहे. तर सगळ्यात आधी सगळी मुलं बसतील, मग त्यासाठी ना आता लगेच आम्ही किचनमध्ये आलो आणि इथे जे काय काढायचं वगैरे आहे, म्हणजे आता वाढण्यासाठी सगळ्या वस्तू पुन्हा काढाव्या लागतील छोट्या भांड्यांमध्ये, ते काढणं करणं हे सगळं एकानंतर एक चालू होतं. आणि हो, जे भरीत बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये मसाला आत्ताच घातला नव्हता, कारण जेव्हा वाढायचं ना त्याच वेळेला मसाला घातला की छान वाटतं. सगळ्यांची जेवढं झालेली आहेत, आता ही शेवटची पंगत लागली आहे इथे. तर खूप छान आणि मस्त झाला आजचा दिवस. आणि हे पहा, जेवण पण आजचं ना एवढं छान आणि मस्त झालेलं की सगळ्यांना आवडलं. आणि इथे मठ्ठा बनवलेला आहे ना, म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे देण्यापेक्षा ना ताईची अशी कल्पना होती की चला आपण कोल्ड्रिंक देण्यापेक्षा असं काहीतरी बनवूया जे चांगलं पण असेल, डायजेशनला पण छान असेल, हेल्दी असेल. ताईची कल्पना तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला तर नक्कीच आवडलेली आहे. आणि हे पहा, सगळ्यांची आता जेवणं ना होत आलेली आहेत. त्यानंतर आमची शेवटची पंगत असणार आहे. तर भावांना आता याच्यानंतर आम्ही रक्षाबंधन करणार आहोत. तर इथे पहा, आता माझे भाऊ आहेत नाही, सगळे जेवलेले आहेत आणि मस्त एन्जॉय करत आहेत. म्हणजे भाऊजींनी एवढी मेहनत करून जो कॅरम बोर्ड बाहेर ठेवलेला त्याचा पूर्णपणे उपयोग झालेला आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. मला वाटतं बऱ्याच वर्षांनंतर सगळे असे खेळत असतील, कारण आजकाल मुंबईच्या दगदगीच्या जीवनामध्ये ना असा वेळ काढणं म्हणजे खूपच अगदी डिफिकल्ट झालेलं आहे. सगळ्यांची जेवणं झाली, आता आम्ही राहिलेलो आहोत, आम्ही पण जेवून घेतो. बंधन है सा ये राखी बंधन है सा, ये राखी बंधन है सा. स्माइल करो अण्णा हो. वीडियो काढते का अंबन ब्लॉग रक्षाबंधन दोन्ही में जीपे
majority of the licenses coming from Chandigarh. Download the app. हाँ ये भी नहीं होता। फोटोग्राफर कहाँ गया? वीडियो काढते का? काय बोलली ती? हाँ हम 4 लोगों की 40 लोगों मम्मी आणि मामाने काढ फोटो आहे ना बर्थडे बॉय वाला अबे रेटे करा कच्चे ना एकदम लेट आहे काय घर सांभाळायला लागेल जेवण मारो मोबाइल देखना चाहिए आता तू दिसेल सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे पा चहा बनवला सगळ्यांनी चहा घेतला रक्षाबंधन पण झालं दर्शन नव्हतं आला म्हणून त्याचं आता आल्यानंतर सनी सुमितचं वगैरे झालं आणि आता आज आमच्या भाऊजींचा वाढदिवस आहे तर चला आता केक कटिंग करूया आका सरक ना आता सापली की सारी का
चला अशा प्रकारे मस्त रक्षाबंधनचा दिवस आजचा झालेला आहे. खूप छान आणि मस्त झाला. आता ताईकडून मी निघते कारण उद्यापासून पुन्हा रेग्युलर शेड्यूल स्टार्ट होईल. सो चला बाय बाय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करा.